Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Okay. Today I would like to talk to you about peace with God. आणि आज मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणजे परमेश्वराबरोबर शांती. Hallelujah. Hallelujah. What is the meaning of peace with God? आणि परमेश्वराबरोबर शांती याचा अर्थ काय होतो? Yeah. What is its meaning? आणि याचा अर्थ काय आहे? Let us read one verse from the Bible. आपण पवित्र शास्त्रातून एक वचन वाचणार आहे. Romans chapter 5 verse 1. रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि पहिले वचन. Romans chapter 5 verse 1. रोमकरास पत्र याचं 5वा अध्याय आणि पहिले वचन. Therefore, being justified by faith, we have peace with God through our Lord Jesus Christ. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत. म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. Amen. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Okay. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? Let me read from Hindi also. जब हम विश्वास से धर्मी ठहरे तो अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर के साथ मेल रखे. माझ्या बरोबर मराठीमध्ये माझ्या नंतर सर्वांनी म्हणा. ठीक आहे. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत. म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. देवाबरोबर शांती आहे. परमेश्वर के साथ मेल रखे. परमेश्वर के साथ मेल रखे. So now we will see what is the meaning of peace with God. मग आपण पाहणार आहे की देवाबरोबर शांती याचा अर्थ काय आहे. If we want to understand this, आणि जर आपल्याला ही समजून घ्यायचं असेल, we have to look back our old life. तर आपल्या जो मागचं जीवन आहे त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. You know, in our past life, आणि आमच्या भूतकाळामध्ये किंवा आपल्या जे आपलं जो जुना जीवन आहे, we were, मग तो देव कोणीही असो, whosoever may be, तो कोणीही असो, we were scared of them. आपण त्यांना घाबरत होतो. We were scared of punishment. आणि त्या दंडासाठी आपण घाबरत होतो. We were scared of curses. आणि त्या श्रापाबद्दल आपण घाबरत होतो. We were scared of what those gods would do to us. आणि ते देव आपल्या बरोबर काय करतील या गोष्टी बरोबर आपण घाबरून जात होतो. Or even if we were atheist, किंवा आपण म्हणजे देवाला न मानणारे असेल, नास्तिक असेल तर इवन ऍट दॅट टाइम वी हॅड नो होप. त्यावेळेस सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही आशा नव्हतं. हालेलुया. हालेलुया. पीपल हु बिलीव्ह इन गॉड और हु डजंट बिलीव्ह इन गॉड बोथ हॅड नो होप. आणि जे लोक जे देवावरती विश्वास ठेवत होते आणि जे लोक देवावरती विश्वास ठेवत नव्हते त्यांच्यामध्ये आशा नव्हती. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. But now, पण आता because we believe in Jesus, आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यामुळे, here Bible says, या ठिकाणी शास्त्र आम्हाला सांगतो, therefore being justified by faith, म्हणून विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहे. Amen. Amen. Hallelujah. You are justified. तुम्हाला ठरवण्यात आलेलं आहे. What ठरवण्यात आलेलं आहे? विश्वासाने नीतिमान ठरवण्यात आलेलं आहे. Justified means नीतिमान असल्यामुळे you have peace with God. तुम्हाला देवाबरोबर शांती आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. How are you today? आणि आज तुम्ही कसा आहे? You are a just person. You are a justified person. आणि तुम्ही एक नीतिमान ठरवलेले व्यक्ती आहे. आप धर्मी है. आणि तुम्ही नीतिमान आहे. आप धर्मी है, इसी वजह से आप परमेश्वर के साथ मेल रख सकते हैं. आणि आज तुम्ही नीतिमान असल्यामुळे तुम्ही देवाबरोबर तुम्ही शांती ठेवू शकता. हालेलुया. हालेलुया. Okay, so now let us see what does it mean. मग याचा अर्थ काय आहे ते आपण पाहणार आहे. Or how this peace with God affects my life. आणि किंवा हा देवाबरोबर जी शांती आहे त्याचा प्रभाव माझ्या जीवनावरती काय होतो ते आपण पाहणार आहे. इसका परिणाम कैसा होता? How
okay, I have peace with God and how this will affect my life. आणि माझं देवाबरोबर शांती आहे आणि हा जो शांती आहे माझ्या जीवनावरती काय प्रभाव पडतो ते मी पाहणार आहे. Number one, पहिली गोष्ट there is no fear of judgment or condemnation. किंवा दोष भावनेचा किंवा न्यायाचा. Verse number 1. रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि पहिले वचन. Romans chapter 1. रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि पहिले वचन. There is in Christ Jesus who walk not on. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. And then we will see here. आणि पुढे आपण पाहणार आहे. So what is the meaning of punishment? Okay, there is a difference between punishment and discipline. आणि शिक्षामध्ये आणि शिस्तमध्ये फरक आहे. शिक्षा आणि शिस्तमध्ये फरक आहे. ओके, पनिशमेंट अँड डिसिप्लिन. आणि शिक्षा आणि शिस्त. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिसिप्लिन? आणि शिस्त लावणे याचा अर्थ काय होतो? डिसिप्लिन ऑल्सो लुक्स लाईक शिस्त सुद्धा पनिशमेंट. शिस्त लावणे सुद्धा एका शिक्षाप्रमाणे आपल्याला दिसून येतो. हालेलुया. हालेलुया. सी, डिसिप्लिन इज बिफोर यू कमिट सिन. आणि शिस्त म्हणजे हे तुम्ही पाप करायच्या अगोदर ज्या गोष्टी आहेत ते त्याला शिस्त म्हटलं जातं. God disciplines you before you commit sin because you should not commit sin. आणि पाप करायच्या अगोदर परमेश्वर पिता तुम्हाला शिस्त लावतो यासाठी की तुम्ही पाप करू नये. आमेन. समझ में आ रहा है? समजत आहे का? शिस्त का लावतो परमेश्वर? तुम्ही पाप करू नये, पापामध्ये जाऊ नये म्हणून परमेश्वर तुम्हाला शिस्त लावतो. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So, and then what is the punishment? आणि मग शिक्षा काय आहे? You committed sin. तुम्ही पाप केलेला आहे. Then God will give you some kind of punishment. शिक्षा, punishment, condemnation we can say. आणि त्याला दंडाज्ञा म्हटलं जातो किंवा शिक्षा म्हटलं जातो. Hallelujah. Hallelujah. So, म्हणून if we shouldn't commit sin, जर आपल्याला पाप करायचं नसेल, let us be disciplined by God. तर देवामध्ये आपल्याला शिस्त लागू दे. Amen. 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 I should not fall into the sin. Then what should I do? जर मला पापामध्ये पडायचं नसेल तर मला काय करायचं आहे? Because I should have a discipline. तर माझ्यामध्ये एक शिस्त असायला पाहिजे. Discipline of God. आणि परमेश्वराचा एक शिस्त असायला पाहिजे. Discipline everything. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक शिस्त असायला पाहिजे. Why we talk about discipline? Why we keep you under discipline? आणि आम्ही तुम्हाला शिस्तामध्ये का ठेवतो किंवा शिस्त बद्दल का बोलतो? We have discipline in everything. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एक शिस्त आहे. Coming to church we have some discipline. मंडळीमध्ये येणं त्यामध्ये एक शिस्त आहे. Why? का? I will go at any time. मी कधी पण जाऊ शकतो. Why we have kept that discipline? का ते शिस्त ठेवण्यात आलेलं आहे? Because you follow that discipline. कारण तुम्ही ते शिस्त पाळता. That will affect in other parts of your life. ते जे शिस्त तुम्ही पाळता तुमच्या जीवनाच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा प्रभाव पडतो. What we think? आणि आपण काय समजतो? If I go to church late, जर मी चर्चला उशिरा जातो, it doesn't affect my other life. माझ्या बाकीच्या जीवनावरती त्याचा काही प्रभाव पडत नाही. No. नाही. It will affect your personal life. तुमच्या वैयक्तिक जीवनावरती सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. Because you are late. तुम्ही उशिरा येता म्हणून. Because there is no discipline in your life. तुमच्या जीवनामध्ये शिस्त नसल्यामुळे you are open to sin. तुम्ही पापासाठी उघडे आहे. You can go away from God very easily. खूप सहज रीतीने तुम्ही परमेश्वरापासून लांब जाऊ शकता. We have fasting prayer on Friday. आणि शुक्रवारच्या दिवशी आमची उपवास प्रार्थना असतो. Everyone should go for fasting prayer. आणि सर्वजण उपवास प्रार्थनेसाठी यायला पाहिजे. There is no discipline again in that matter. आणि त्या गोष्टीमध्ये काही शिस्त नाहीये. So, and then monthly 3 days we have fasting prayer. आणि महिन्याचे 3 दिवस आपली उपवास प्रार्थना असतो. There also if we don't attend, आणि तिथं सुद्धा जर आपण सहभागिता करत नसेल, we don't follow the discipline. आपण शिस्त पाळत नाही. Hallelujah. 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 I am not talking about the people who go to job. मी जे नोकरीला जातात त्या लोकांबद्दल बोलत नाही. I am talking about those people who are at home. मी त्या लोकांबद्दल बोलत आहे जे घरामध्ये आहेत. When I am at home, ज्यावेळेस मी घरामध्ये आहे, if there is a prayer in the church, आणि मंडळीमध्ये जर एक प्रार्थना असेल, I should attend it. तर त्यामध्ये
वाट पाहत आहे? Because you are open to sin. कारण तुम्ही पापासाठी उघडे आहे. Because there is no discipline in your life. कारण तुमच्या जीवनामध्ये शिस्त नाहीये. Hallelujah. हालेलुया. And not only that, आणि एवढंच नव्हे, you are open to Satan also. तुम्ही सैतानासाठी सुद्धा मोकळे झाले आहे किंवा स्वतःला तुम्ही उघडे ठेवलेला आहे. शैतान क्या करेगा, इसके अंदर तो डिसिप्लिन ही नहीं है. आणि सैतान काय म्हणते, ह्याच्यामध्ये शिस्तच नाहीये. इसे पकड़ना है. आणि ह्याला पकडायचं आहे. He will play with you. आणि तो तुमच्या बरोबर खेळायला सुरुवात करतो. Why you are opening door to Satan? आणि तुम्ही सैतानाला का दरवाजा उघड करत आहे? You don't have discipline. कारण तुमच्या जीवनामध्ये शिस्त नाहीये. You don't have a proper timing, or you don't have any punctuality in your life. कारण तुमच्या जीवनामध्ये असं कोणतीही पंक्च्युअलिटी नाही किंवा तुम्ही वेळेवरती तुम्ही चालत नाहीये. Daily there is no personal prayer. आणि दररोज तुमची वैयक्तिक प्रार्थना नाहीये. Daily we don't read Bible. दररोज आपण पवित्र शास्त्र वाचत नाही. We are not on time for spiritual activities. आणि आध्यात्मिक गोष्टींसाठी आपण वेळेवर नसतो. Hallelujah. हालेलुया. Any meeting is at 10 o'clock. We should be there before 10. कोणतीही सभा जर 10 वाजता असेल तर 10च्या अगोदर आपल्या त्या ठिकाणी उपस्थित We असायला should be पाहिजे. punctual. आणि आपण वेळेवर येणं गरजेचं आहे. Then when we maintain all these things, ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टींमध्ये चालतो, you can keep Satan away from you. त्यावेळेस तुम्ही सैतानाला तुमच्या जीवनातून लांब ठेवता. Note that, Mele. Okay. So Satan cannot have access in your life. आणि सैतानाला तुमच्या जीवनावरती हात नसतो. Hallelujah. हालेलुया. Satan knows that 10 o'clock on Sunday you are going to church. सैतानाला माहित आहे की रविवारच्या दिवशी 10 वाजता तुम्ही मंडळीला जाणार आहे. You are disciplined. तुम्ही शिस्त मध्ये चालणारे लोक आहे. At that time, आणि त्या वेळामध्ये God will keep an angel of protection around you. परमेश्वर एक देवदूत ठेवतो जो तुमचा सुरक्षण करतो. God will watch over you. आणि परमेश्वर तुमच्यावरती राखण करतो. This man is a disciplined आणि man. हा व्यक्ती शिस्त मध्ये चालतो. हाँ, ये सुबह उठ के प्रार्थना करना है तो करता है. आणि सकाळी उठून जर प्रार्थना करायचं तर तो करतो. Amen. आमेन. So morning he will read the Bible. आणि सकाळच्या वेळेमध्ये तो वचन वाचतो. He will pray. तो प्रार्थना करतो. He is on time to the church. आणि मंडळीत वेळेमध्ये येतो. He is on time to every meeting. आणि प्रत्येक सभेमध्ये तो वेळेत असतो. So because of all these things, आणि या सर्व गोष्टीमुळे you have given your time into the hands of God. तुमचा जो वेळ आहे तुम्ही परमेश्वराच्या हातामध्ये दिलेला आहे. Now Satan cannot control your time. आणि आपके अंदर एक शिस्त है तो क्या होगा, शैतान आपके पास नहीं आएगा, वो आपसे बहुत दूर रहेगा वो. आमेन. आमेन. हालेलुया. 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 हमें लगता है कि हम ऑफिस को हम टाइम पर जाना है, बस स्टैंड को टाइम पर जाना है, बाकी सब काम टाइम पर करना है, चर्च को देर हुआ तो चलता है. शैतान हमारे दिमाग में भर चुका है. क्यों शैतान खेलता है हमारे साथ मालूम है? क्योंकि आप परमेश्वर के वक्त के साथ जाते नहीं है, आप खुद के वक्त के साथ जाते हैं, तब शैतान आके वहां टपक देता है. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. स्तुती असो. So we should have the discipline. आणि आपल्यामध्ये तो शिस्त असायला पाहिजे. But those who are in Christ Jesus, पण जे लोक येशूमध्ये आहे they don't have condemnation. त्यांना दंड आज्ञा नाहीये. Amen. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. You cannot fear what God will do to me. तुम्ही भीतीमध्ये जगू शकत नाही की परमेश्वर माझ्याबरोबर काय करेल. Why? का? Because you have peace with God. कारण तुम्हाला देवाबरोबर तुमची शांती आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. डरना मना है. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. स्तुती असो. क्यों मुझे डरना नहीं है पास्टर? क्या होगा मेरे जीवन में, ये क्या होगा, तब क्या होगा? क्यों डरना मना है? क्योंकि बाइबल ने कहा बिकॉज यू आर जस्टिफाइड. कारण तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आलेला आहे. डरना किसको है? हु शुड बी अफ्राइड? आणि कोणाला घाबरायचं आहे? पीपल हु आर कंडेम्ड. ज्या लोकांना येणे दंडाज्ञा आहे. पीपल हु डजंट बिलीव इन जीसस. लोक जे येशूवरती विश्वास ठेवत नाही. दे आर लिव्हिंग इन फिअर. ते भयामध्ये जगत आहे. दे आर लिव्हिंग इन फिअर ऑफ एव्हरीथिंग. आणि प्रत्येक गोष्टीचं त्याने भीतीमध्ये जगत आहे. देयर इज नो सर्टनिटी इन देअर लाईफ. आणि कोणत्याही गोष्टीची स्थिरता त्यांच्या जीवनामध्ये नाहीये. हालेलुया. हालेलुया. देअर लाईफ्स आर सो अनस्टेबल.
आणि त्यांचे जे जीवन आहे ना ते अस्थिर आहे, but we have peace with God. पण आमच्या जीवनामध्ये देवाबरोबर शांती आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Ephesians chapter 2 verse number 8 and 9 says, इफिसियन्स पत्राचा 2 अध्याय 8 आणि 9 we वचन are सांगत आहे. saved by faith. आणि आपला विश्वासाद्वारे तारण झालेला आहे. Hallelujah. हालेलुया. See, we are not saved by our good works. आणि आपल्या चांगल्या कर्माद्वारे आपली तारण झालेलं नाहीये. क्यों डरना नहीं है? का मला घाबरायचं नाहीये? क्योंकि because कारण I am saved not by my works but by faith. कारण माझं तारण माझ्या कृतीद्वारे नाही तर माझ्या विश्वासाद्वारे झालेलं आहे. Hallelujah. Amen. हम डरते क्यों? Why are we afraid, you know? आणि आपण का घाबरतो? Because we look at our works and we are scared. कारण आपण आपल्या कृतीकडे पाहतो आणि त्या गोष्टीमुळे आपण घाबरून जातो. But you should continuously believe that you are a righteous man. पण तुम्ही नेहमी असं विश्वास धरायला पाहिजे की तुम्ही एक नीतिवान व्यक्ती आहे. You don't condemn yourself. तुम्ही स्वतःला दोष देत बसू नका. मी असा आहे, मी तसा आहे. नाही. You should keep on believing what the Bible says about you. आणि तुम्ही नेहमी विश्वास ठेवायला पाहिजे जे वचन तुमच्याबद्दल सांगत आहे. Amen. आमेन. Only such person can overcome all the hurdles in his life. आणि असाच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सर्व जे बंधन आहे त्याच्यावरती विजय मिळवू शकतो. खुद को हमेशा ये मानना है कि मैं धर्मी हूं. आणि नेहमी स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवला की मी एक नीतिमान आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. मुश्किल वक्त में, during hardships in your life, आणि कठीण समयामध्ये सुद्धा what to say? काय बोलायचं आहे? You should say, God, I am not saved by works but by faith. मी सांगायचं की परमेश्वर माझ्या कृतीने माझं तारण झालेलं नाही तर विश्वासाद्वारे झालेलं आहे. Amen. आमेन. Hallelujah. 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 हालेलुया. Because of my faith, God is going to change the circumstances. आणि माझ्या विश्वासामुळे परमेश्वर माझी परिस्थिती बदलणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Because of your faith only, God changed your life. आणि तुमच्या विश्वासामुळेच परमेश्वराने तुमचं जीवन बदललेलं आहे. You were sinner, you became righteous now. आणि तुम्ही पापी होता आता तुम्ही नीतिमान झालेला आहे. It is by faith. आणि हे विश्वासाद्वारे झालेलं आहे. In the same way, आणि अशाच प्रकारे even now also God can transform your life by faith. आणि आता सुद्धा तुमचं जीवन तुमच्या विश्वासाद्वारे तो बदलू शकतो. It is a gift of God. आणि हे परमेश्वराचं एक दान आहे. Hallelujah. हालेलुया. गिफ्ट आहे. हे काय आहे? गिफ्ट दिला देवाने फ्री मध्ये. गिफ्ट फ्री असते ना, लग्नात, वाढदिवसात जे मिळते ते फुकट मिळते ना, बरोबर? फ्री मध्ये मिळते. सो गिफ्ट इज फ्री. आणि हे जे दान आहे तुमच्यासाठी मोफत आहे. आय एम सेक्युर्ड इन गॉड. आणि ख्रिस्तामध्ये मी आता येणे सावध आहे किंवा सुरक्षित आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. मेरा जीवन है ना उसके प्रभु में सुरक्षित है. आमेन. हालेलुया. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. क्योंकि मैं धर्मी हूं. बिकॉज आई एम जस्टिफाइड. कारण मी नीतिमान आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. But Satan comes and tells you. पण सैतान येतो आणि तुम्हाला सांगतो. Satan tells you. सैतान येऊन तुम्हाला सांगतो. No, you are like this now. नाही तू आता असा आहेस. Now there is no guarantee about you. आणि आता तुझ्याबद्दल काही गॅरंटी नाहीये. काय खरं नाही तुझं काय होणार आहे. Satan talks to you. आणि सैतान अशा प्रकारे बोलतो तुमच्याशी. Why? का? Because you are losing faith in God. कारण जे देवावरचा जो विश्वास आहे तुम्ही गमवत आहे. You are depending on your works. तुम्ही तुमच्या कृतीवरती अवलंबून आहे. If you depend on God and by faith, जर विश्वासाने जर तुम्ही देवावरती अवलंबून राहता, Satan cannot judge you. सैतान तुमचा न्याय करू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. There were two brothers. दोन भाऊ होते. Younger brother made a mistake. आणि जो धाकटा होता तो एक चूक केला. They had hens and chickens or hens in their house. त्यांच्या घरामध्ये कोंबडी त्यांनी पाळत होते. And that younger boy killed one hen. आणि जो धाकटा जो भाऊ होता चुकून त्याच्या हातून एक कोंबडी मरण पावली.
and he hid that one, he buried it. आणि त्या कोंबडीला त्यानं की नाही तो पुरून टाकतो. Elder brother saw what this fellow did. आणि जो थोरला भाव होता त्यानं पाहिलं यानं काय केलेलं आहे. And every time elder brother was threatening him. आणि दरवेळेस थोरला जो भाव होता त्या धाकटा भावाला की नाही तो धमकी द्यायला सुरुवात He केली. said, go, bring me water. तो सांगत होता जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये. He said, no, I will not bring. मग तो धाकटा भाव म्हणणार मी आणणार नाही. I will tell daddy that you killed that hen. मग तो थोरला भाव म्हणायचं मी पप्पांना सांगणार की तू त्या कोंबडीला मारलास. Fellow will say, you polish my shoes. Elder brother will tell him, you polish my shoes. मग थोरला भाऊ म्हणणार माझा बूट पॉलिश कर. Younger brother will say no. मग धाकटा भाऊ म्हणायचं नाही. And the elder brother will say, no, I will tell daddy. मग थोरला भाऊ म्हणायचं मी पप्पांना सांगणार. And this fellow again he has fear now. आणि हा जो धाकटा भाऊ आहे तर त्यामुळे परत भीती आहे. This fellow will polish all his shoes. आणि ते सर्व जे बूट आहेत ते तो पॉलिश करायचा. This way, elder brother was threatening him and he was under fear. आणि अशा प्रकारे जो थोरला भाऊ आहे धाकटा भावाला इंगने तो इंगने धमकी देत होता आणि त्याचा तो भीतीमध्ये तो जगत आहे. Younger brother, हा धाकटा जो भाऊ होता he decided त्यांना असं निर्णय केला to go and talk to father. की जाऊन पिताशी बोलावं. He went there तो गेला and he said, आणि तो म्हणाला Father, पिता hey, तू असं केलास, तसं केलास, you did that, like this, you did like that, and we are living in fear. आणि आपण भयामध्ये जगत आहे. Hallelujah. हालेलुया. And Satan is controlling. आणि शैतान आपल्याला चालवत आहे. But when you ask forgiveness to God, पण ज्यावेळेस तुम्ही देवासमोर पाप क्षमा मागता you are forgiven. त्यावेळेस तुमची पाप क्षमा होतो. Years ago, you believed in Jesus. काय वर्षा अगोदर तुम्ही येशूवरती विश्वास ठेवलेला आहे God has forgiven you. आणि देवाने तुम्हाला क्षमा केलेली आहे. Now Satan cannot rule over आणि you. शैतान आता तुमच्यावरती राज्य करू शकत You are नाही. not afraid of Satan. तुम्ही शैतानाला घाबरत नाही. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. याची स्तुती असो. Romans chapter 5 verse number 2 says, रोमक्रसपत्र 5 आणि 2 सांगत आहे. Romans 5:2 says, रोमक्रसपत्र 5 आणि 2 सांगत आहे. by whom also we have access by faith into this grace, wherein we stand. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे प्रवेश करू शकतो म्हणून सांगितलेलं आहे. Into grace. आणि कृपेमध्ये. Hallelujah. हालेलुया. How do we enter into grace? आणि आपण कृपेमध्ये कसं प्रवेश करतो? कैसे प्रवेश करते हैं? हाँ, कैसे प्रवेश करते हैं हम? कृपा में, अनुग्रह में हम कैसे प्रवेश करते हैं? आणि कृपामध्ये आपण प्रवेश कसं करतो? Praise the Lord. देवाची स्तुती असो. It is by faith. ते विश्वासाद्वारे आहे. We can enter into grace by our faith in Jesus. आणि येशू ख्रिस्तामध्ये असलेले जे विश्वास आहे त्यामध्ये त्या विश्वासाद्वारे आपण कृपेमध्ये आपण प्रवेश करू शकतो. And now the Bible says something powerful. आणि आता वचन आपल्याला खूप सामर्थ्यशाली अशी गोष्ट सांगत आहे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Now you should be excited now. आता तुम्ही जरा एक्साइटेड असायला पाहिजे. Something powerful is कारण काय तर सामर्थ्यशाली गोष्ट तुमच्या जवळ येत आहे. Okay. See, number one, we have seen how to enter by faith. आणि पहिली गोष्ट कसं प्रवेश करायचा आहे तर विश्वासाने आपल्याला प्रवेश करायचा आहे. And then number two, we are seeing we should be we should be in the grace, under grace. आणि आपण कृपेच्या खाली असणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. If you want to experience peace with God, you have to be under grace. जर तुम्हाला देवाबरोबर शांतीचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तुम्हाला कृपेच्या खाली राहणं गरजेचं आहे. कैसा रहना है? आणि तुम्हाला कसं राहायचं आहे कृपेखाली? अनुग्रह के नीचे कैसा रहना है? आणि कृपेच्या खाली तुम्ही कसं राहायचं आहे? लेकिन रहना किधर वो क्या घर है? कैसा विश्वास के द्वारा हम अनुग्रह के नीचे कैसा रहना है? I told you, मी तुम्हाला सांगितलंय we should not depend on our works, आपण but on Jesus Christ. आपण आपल्या कृतीवरती अवलंबून राहायचं नाही तर परमेश्वराच्या कृपेवरती अवलंबून राहायचं आहे. Amen. आमेन. You cannot depend on your circumstances. तुमच्या परिस्थितीवरती तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. You have to depend on the Lord Jesus Christ. तर येशू ख्रिस्तावरती तुम्हाला अवलंबून राहायचं आहे. If my circumstances are good, I will be good. If they are bad, I will be bad. It's not like that. आणि जर माझी परिस्थिती चांगली असेल तर मी चांगला आहे आणि जर परिस्थिती वाईट असेल तर मी वाईट असेल अशी होत नाही. Let us read next verse. आपण पुढचं वचन वाचूया. Verse number 3, Romans chapter 5 verse 3. रोमक्रसपत्र 5:3.
what the Bible says here. वचन काय आम्हाला सांगत आहे? And not only so, but we glory in tribulations. इतकेच नाही तर संकटाचीही अभिमान बाळगतो. बोलो संकटात ही. See, if you want to experience the peace of God, जर तुम्हाला देवाबरोबरचा जर शांतीचा अनुभव जर घ्यायचा असेल, you should glory in your tribulations. तुमच्या संकटा समयमध्ये सुद्धा तुम्हाला इने गौरव करायचा आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. कैसा करना है पास्टर? आणि हे कसं करायचं? कैसा कर सकते हैं? आणि आपण कसं करू शकतो? संकट समय में मी कसा अभिमान बाळगू? Amen. आमेन. ये बाळगायचं. हालेलुया. हम उन तकलीफ की तरफ देखते हैं, मैं यीशु पर विश्वास रखा हूं, लेकिन मैं क्यों ऐसा हूं, मेरे जीवन कैसा है, हम खुद को तकलीफ करके लेते हैं. लेकिन बाइबल ये कहता है हमें इस तरह खुद को कंडेम मत करो या खुद को आप निराशा में मत ढकलो. आमेन. आमेन. हम परिस्थिति को देखकर खुद निराशा में नहीं जाना है. क्यों पास्टर? बाइबल इंस्टेड ऑफ दैट बाइबल सेज यू शुड ग्लोरी इन ट्रिबुलेशन. तर सांगत आहे की संकटामध्ये तुम्ही अभिमान बाळगा. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. सो टुडे आई मे बी लाइक दिस. आज मी असा असू शकतो, पण माय लाइफ इज इन द हँड्स ऑफ गॉड. माझं जीवन ते परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आमेन. आमेन. अभिमान बाळगणे म्हणजे असतोय. Today you are going through tough time. तुम्ही कठीण समस्यातून जात आहे. Even in that circumstance, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा you are going to say तुम्ही असं सांगणार आहे that I am righteous in the eyes of God. की देवाच्या नजरेत मी नीतिमान आहे. I may be going through some tough time. मी कठीण समस्यातून जात असू शकतो, पण God is with me. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. See, that is peace of God will bring hope in our life. आणि देवाची शांती आमच्या जीवनामध्ये आशा घेऊन येतो. Amen. Hallelujah. आमेन. परमेश्वर का शांति का मतलब क्या है? आशा से जीवन जीना. आमेन. आगे क्या होने वाला है, कैसा होने वाला है, मेरा अंत कैसा होता है, मेरा परिवार का क्या होगा, मेरे बच्चों का क्या होगा, इस तरह के विचारों के द्वारा मुझे जीना नहीं है. मुझे बंद करना इस तरह के सोच. ये वो सोच है, इस तरह के सोच की वजह से आप परमेश्वर का शांति को गंवा देते हैं. हम इतकेच नाही तर संकटातही आपण अभिमान बाळगतो. क्यों पास्टर? इतना तकलीफ है पास्टर. आई हैव लॉट ऑफ प्रॉब्लम्स एंड हाउ कैन आई ग्लोरी इन माय ट्रिबुलेशंस. आणि पास्टर माझी एवढी समस्या आहे, तर त्या संकटामध्ये सुद्धा मी अभिमान कसं बाळगू शकतो? इट इज नॉट इझी फॉर अस. हे आपल्यासाठी सोपं नाहीये. वाय? का? वाय इट इज नॉट इझी? का आपल्यासाठी सोपं नाहीये? सी, लेट अस अज्यूम यू हॅव सम प्रॉब्लेम. आता जरा आपण असं धरूया की तुमच्या जीवनामध्ये काही समस्या आहे. और पीपल मे बी हेटिंग यू बिकॉज यू आर इन क्राइस्ट. कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये असल्यामुळे लोक तुमचे द्वेष करत असतील. आर फायनान्शियली यू आर गोइंग थ्रू सम टफ टाइम. किंवा आर्थिक दृष्टिकोनातून तुम्ही कठीण समस्यातून जात आहे. हाऊ कॅन यू ग्लोरी इन दॅट सिच्युएशन? मग त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसं देवाबरोबर किंवा त्याच्या संकटामध्ये तुम्ही अभिमान बाळगणार? पॉल अँड सायलस, पॉल आणि सिलास, they were beaten very badly. त्यांना खूप वाईट रीतीनं मारहाण झालेलं होतं. They were bleeding. त्यांचं रक्तस्राव सुरू झाला होता. They were in prison. आणि ते तुरुंगात होते. What they were doing? आणि ते काय करत होते? They were praying and praising to God. ते प्रार्थना करत होते आणि देवाची आराधना करत होते. That what it means? आणि याचा अर्थ काय होतो? It means they were glorying in tribulations. म्हणजे संकटामध्ये सुद्धा ते देव अभिमान बाळगत होते. जो संकटामध्ये अभिमान बाळगतो तो संकटामध्ये देवाची आराधना करू शकतो. आमेन. नाहीतर संकटामध्ये तो रडत बसतो. संकट आहे, दुःख आहे, त्रास आहे. का रडतो आम्ही? कारण बिकॉज वाय वी क्राय इन अवर ट्रबल्स बिकॉज वी डिडंट अंडरस्टँड द ग्रेस. आपण संकटामध्ये का रडत बसतो? कारण आपण कृपेलाच समजून घेतलेली नाहीये.
We didn't understand the peace of God. आणि देवाची शांती काय आहे हे समजून घेतलेली नाहीये. I have peace with God. देवावर माझी शांती आहे. I glory even I may be in the jail. आणि मी तुरुंगात जरी असेल, they may beaten us. ते मला आपल्याला मारले देखील असेल. In the midnight, आणि मध्यरात्री Paul and Silas were praising God. पौल आणि सिलास देवाची स्तुती करत होते. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. When you are going through tough time, what are you doing? ज्यावेळेस तुम्ही संकटामध्ये जात असता किंवा वाईट परिस्थितीमधून जात असता, तुम्ही काय करत असता? When Satan comes and talks to you, what are you doing? ज्यावेळेस शैतान येऊन तुमच्याशी बोलतो त्यावेळेस तुम्ही काय करत आहे? Satan comes and he will condemn you. And what are you doing at the time? आणि शैतान येतो आणि तुम्हाला दोष लावतो त्यावेळेस तुम्ही काय करत आहे? See, you are going to church. नहीं, वो अच्छे हैं. तू चर्च जाता है तो अच्छा नहीं. जे चर्चला जात नाही तेच चांगले आहेत आणि तू चर्चला जातोयस तर तुझं चांगलं नाहीये. तब हम क्या करते हैं? मग आपण काय करतो? डल बन जाते. लेकिन बाइबल क्या कहता है? पण शास्त्र काय सांगतो? ग्लोरी इन ट्रिब्युलेशन्स. संकटामध्ये सुद्धा अभिमान बाळगा. हालेलुया. पॉल अँड सायलस आणि पौल आणि सिलास, they were beaten very badly. त्यांना खूप वाईट रीतीने मारण्यात आलेलं होतं. They were beaten on the road. त्यांना रस्त्यावर मारण्यात आलेलं होतं. They were insulted. त्यांचा अपमान करण्यात आला होता. They were put in the prison. त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. What happened? काय घडलेलं आहे? They were not crying. ते रडत बसलेले नव्हते. माझा अपमान झाला, मी काय करू, मला मारला तिथं रस्त्यावरती. No. They were glorying in tribulations. ते संकटामध्ये अभिमान बाळगत होते. Hallelujah. हालेलुया. Peter and John, they were going to the temple. आणि पेत्र योहान ते मंदिरात जात होते. There was a beggar. त्या ठिकाणी एक भिकारी होता. He asked something from them. आणि त्यांच्याकडून काय तर तो मागितला. Peter and John, पेत्र आणि योहान, they both looked at each other. ते दोघं जण एकमेकांना बघितले. Did they say like this? ते असे काय बोललेत काय? काय रे, आम्ही दोघं येशूवर विश्वास ठेवला, त्या भिकाऱ्याला द्यायला पण पैसे नाही आमच्याकडे. Did they talk like this? ते असे काय बोललेत का? No. नाही. They were glorying. ते गौरव करत होते. उनके किस्सा खाली असून सुद्धा त्या अभिमानाने जगले. आमेन. हालेलुया. आमच्याकडे पैसे जास्त असेल तर मी अभिमानाने बाळगतो. आम्ही माझ्याकडे आहे, पण आमच्याकडे असू दे नसू दे अभिमानाने बाळगायचं आहे. Amen. Hallelujah. That life is possible only in Jesus Christ. आणि तो जीवन फक्त येशू मध्येच सिद्ध होतो. हम यीशु में आए हैं लेकिन कैसा जीना है पता ही नहीं है. आपण येशू ख्रिस्तामध्ये आलो तर आहे पण कसं जगायचं हेच माहित नाहीये. हमेशा दुख में, हमेशा निराशा में रहते. नेहमी दुःखात, नेहमी निराशामध्ये आपण जगत आहे. नहीं रहूंगा मैं. नहीं रहूंगा मैं, निराशे में नहीं रहूंगा मैं. मी निराशात राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. And not only that, एवढंच नव्हे, why, see, verse number 3, आणि तिसरं वचन, why he says that we glory in tribulations. तो असं का बोलत आहे की संकटातही आम्ही अभिमान बाळगतो? क्यों बोलता है वो? तो का बोलतो? आगे उसका कारण लिखा है वो. कारण त्याच्या पुढे त्याचं कारण सांगितलेलं आहे. Knowing that tribulation works patience. आमेन. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकट धीर देतो. जे मेरे अंदर सहन शक्ती आएगी, माझ्यामध्ये धीर येणार आहे म्हणून तो संकट असो अभिमान बाळगतो. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. याची स्तुती असो. इवन इफ यू लुक एट किंग डेविड, दावीद राजाकडे तुम्ही पाहता, व्हॉट हॅपन्स? काय होतो? किंग डेविड आणि दावीद राजा, हिज होल फॅमिली रिजेक्टेड हिम. ते संपूर्ण परिवार त्याला नाकारले. He was a rejected boy in the family. आणि त्या परिवारामध्ये तो एक नाकारलेला मुलगा होता. He didn't get the love. त्याला तो प्रेम भेटला नव्हता. He didn't get parents' love. आणि त्याला आई वडिलांचं प्रेम भेटलेलं नव्हतं. He didn't get brothers' love. त्या भावांचं प्रेम भेटलेलं नव्हता. That shepherd boy David was rejected. आणि तो मेंढपाळ असताना त्याला नाकारण्यात आला होता. What happened? काय घडलेलं आहे? He was not crying. तो रडत बसलेला नव्हता. He was not crying. तो रडत बसलेला नव्हता. He was glorifying in the tribulations. त्याच्या संकटामध्ये सुद्धा तो अभिमान बाळगत होता. What did he say? तो काय बोलला? He was singing. तो गीत गात होता. He wrote many psalms unto God. आणि देवासाठी अनेक स्तोत्र तर लिहिलेला आहे. आनंदाचं गीत लिहिला तो परमेश्वरासाठी दुःखामध्ये. आम्ही दुःखामध्ये असताना बघायचं आमच्या बॅकग्राऊंड मध्ये स्लो गाणं वाजत असते.
अभी दिल ही टूट गया, जी के क्या करेंगे, मर अभी जी के क्या करेंगे। हमारा बैकग्राउंड में ऐसा क्या सुनाई देता। बट डेविड, पण दावीद राजा when he was rejected, ज्यावेळेस त्याला नाकारण्यात आले होता, was dancing unto God. तो आनंदाने तो नाचत होता. He was dancing. One day he was dancing on towel. आणि एक दिवस तो नाचत होता With towel, wearing आणि towel. तो इंगने तुझं टावेल घालून तो नाचत होता. His wife तिची पत्नी laughed at him. त्या हसली त्याच्याकडे पाहून. What did he say? तो काय बोलला, अरे माझ्या बायको मला सांगते, अरे माझ्या बाई मला बायको नाव ठेवते. He didn't say. तो असं बोलत बसला नव्हता. He said, तो असा म्हणाला, इससे ज्यादा जलील होने के लिए मैं तैयार हूं. आमेन. हालेलुया. जरा चर्च में कोई एक व्यक्ति एक बोला ना, हम अगले संडे से चर्च को आना ही बंद कर देते. अरे यार, इन सभी चीजों का हम मरे हुए हैं. आणि या सर्व गोष्टीसाठी आपण मरण मेलेला आहोत. हमें लोगों के द्वारा सम्मान नहीं चाहिए. लोकांकडून आम्हाला सम्मानाची गरज नाहीये. हमारा सम्मान जो आने वाला है वो प्रभु से आने वाला है. आमचा जो सम्मान आहे ते परमेश्वराकडून येणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती. जीवनामध्ये धीर आणतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. And in verse number 4, आणि 4थ्या वचनामध्ये it says, and that patience will bring experience. आणि धीराने शील येतो. Praise the Lord. पहला क्या आया? पहिला काय येतो? विश्वास आया. पहिला विश्वास आहे. समझ में आ गया? First you believed in God. पहिला तुम्ही देवावरती विश्वास ठेवलेला आहे. Because of that, there is a peace between you and God. आणि विश्वास ठेवल्यामुळे देवाबरोबर तुमची एक शांती गंडून आलेला आहे. And now I have peace. आणि आता माझ्यामध्ये शांती आहे. सब लोग बोलिए, सर्वजण बोला, मुझ में शांति है. माझ्यामध्ये शांती आहे. परमेश्वर के साथ परमेश्वर के साथ शांति है. शांति है. परमेश्वर के साथ परमेश्वर के साथ मेल है. मेल है. नो, मैं अभी ऐसा हूं. ओके, अभी कुछ संकट आया बाबा इस परिस्थिति में, तो क्या करता हूं मैं? काय करायचं? व्हॉट आय विल डू इन दिस काइंड ऑफ सिच्युएशन व्हेन आय फेस ट्रिब्युलेशन्स. आणि जे संकट येते त्या या परिस्थितीत मी काय करायला पाहिजे? आय ग्लोरी इन ट्रिब्युलेशन्स. मी अभिमान बाळगतो. बोलो क्या करना है? अभिमान. जिसके अंदर वो परमेश्वर का शांति है ना, वो तकलीफ में भी वो खुद को बड़ा समझता है. आमेन. हालेलुया. वो डरता नहीं है. पेत्र को देखो, योहान को देखो, दानियल को देखो, या दाऊद को देखो, वो सभी रोते हुए बैठे नहीं है तकलीफ में. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज मेरे पास फटा हुआ शू है, फिर भी मैं अभिमान से रहूंगा मैं. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समझ में आ रहा है आपको? आज मेरे पास फटा हुआ चप्पल है, अब फिर भी मैं परमेश्वर को मैं धन्यवाद करता हूं मैं. हालेलुया. आज मुझे दूर दूर से चर्च को चलते हुए आना पड़ता है, फिर भी मैं परमेश्वर को धन्यवाद कहता हूं मैं. आमेन. संकट मध्ये अभिमान बाळगणे म्हणजे हाच आहे. अरे माझं शू फाटलेलं आहे, मी कसं चर्चला जायचं, मी एवढ्या लांब कसं जायचं? नहीं है. अभिमान से मैं जाऊंगा प्रभु के सानिध्य में. हालेलुया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. When I glory in tribulations, ज्यावेळेस मी संकटामध्ये अभिमान बाळगतो, तब क्या आएगा मुझ में? धीर चाहिए. आप सभी लोग ना प्रार्थना कर रहे ना, परमेश्वर मला धीर दे. धीर द्यायच्या आधी परमेश्वर संकट देतो, कारण संकटाद्वारेच धीर येणार. आम्हाला संकट नको पण धीर पाहिजे, असं कसं होणार आहे? किती लोकांना धीर पाहिजे? घाबरा लागले तुम्ही. हालेलुया, हालेलुया. हम बायपास रोड ढूंढ रहे. इकडे कुठं वाट आहे का इकडून तिथं धीराकडे जायला? नाही, संकटामधूनच जायला लागते तुला.
संकट, देव संकट का आणतो? ट्रिब्युलेशन इज अ काइंड ऑफ डिसिप्लिन फ्रॉम गॉड. आणि संकट सुद्धा एक शिस्त लावण्यासाठी परमेश्वराकडून आलेली वेळ आहे. आपको शिस्त लगाने के लिए परमेश्वर ना कभी कभी संकट लेके आता है. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. और धीर भी सीखते हैं, आमेन, सहन शक्ती सीखते हैं. सो आफ्टर व्हेन यू गेट दैट पेशेंस, आणि ज्या धीर तुमच्यामध्ये येतो, and that patience will bring experience, आणि तो जो धीर आहे तुमच्यामध्ये अनुभव घेऊन येतो, and that experience will bring hope. आणि तो जो अनुभव आहे तुमच्यामध्ये आशा निर्माण करतो. Hallelujah, हालेलुया. praise the Lord, प्रेज द लॉर्ड. hallelujah. हालेलुया. Are you understanding? मी समजून घेत आहे का? Amen. आमेन. Then how even you can experience that peace? मग तो शांतीचा अनुभव तुम्ही कसं करू शकता? मैं संकट में हूं पास्टर, आई एम इन ट्रबल पास्टर, आई एम इन प्रॉब्लम. आणि मी संकटामध्ये आहे, मी प्रॉब्लेम्स मध्ये आहे. But how to get that peace? मग ती शांती कसं मिळवायचं आहे? Number one, you should believe. That's all. पहिली गोष्ट म्हणजे एक, तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. Believe for good times. आणि विश्वास ठेवायचा की चांगला वेळ येणार. Number two, you are under grace, not under works. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कृपेच्या खाली आहे, कृतीच्या खाली नाही. जो अच्छा होने वाला क्यों होता है? वो उसके कृपे की वजह से होगा. आमेन. तू कैसा है वो देख के अच्छा नहीं होने वाला है, परमेश्वर का कृपा अनुग्रह के द्वारा वो होने वाला है. येस. हालेलुया. हालेलुया. एंड देन नंबर थ्री, आणि तिसरी गोष्ट, यू नीड टू प्रे. तुम्हाला प्रार्थना करायचा वो आहे. शांति को अनुभव करने के लिए, उस पीस को अनुभव करने के लिए तीसरा विषय क्या है? प्रार्थना है. फिलिपियंस 4:6. फिलिप पत्र 4:6. फिलिपियंस 4:6. फिलिप पत्र 4:6. Be careful for nothing, but in everything by prayer and supplication with thanksgiving, let your requests be made known unto God. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, हा. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला करा. अभिमान बाळगायचा आहे. And then number two, आणि दुसरी गोष्ट, so here we see that you be careful for nothing, आणि कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही चिंता करत बसायचा नाहीये. but in everything by prayer and supplication with thanksgiving, let your requests be known, made unto God. तर सर्व गोष्टी विषय प्रार्थना व विनंती करून आभार प्रदानासह आपली मागणी देवाला कळवा. क्या करना है संकट में? संकटामध्ये काय करायचं आहे? बोलिए. ये इस वचन में क्या लिखा है? संकट आने के बाद क्या करना है? आणि या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? संकट आल्यावर तुम्ही काय करणार? प्रार्थना आणि काय आहे तिथं? आभार प्रदर्शन. धन्यवाद करायचं म्हणा. संकटामध्ये धन्यवाद म्हणा म्हटला तो. संकट गेल्यानंतर थँक्यू जीसस आम्ही म्हणतो ना, तसं नाही येतं. संकट जेव्हा असते तेव्हा थँक्यू जीसस म्हणा. संकटासाठी थँक्यू म्हणू नका. बरोबर. संकट दिलं मला धन्यवाद, हालेलुया म्हटलं, घ्या आणि जरा म्हणणार देव. बरोबर. संकटासाठी थँक्यू म्हणा असं म्हटलं नाही तिथं. संकटामध्ये धन्यवाद म्हणा. आमेन. हालेलुया. पॉल आणि सायलस, what Paul and Silas did. आणि पौल आणि सिलास काय केले? Even though they were beaten, but they were thanking God. त्यांना मारण्यात आलं तरी सुद्धा त्यांनी देवाला धन्यवाद देत होते. They were praying. ते प्रार्थना करत होते. If you do this, जस्ट मी या गोष्टी करता, सुन रहे आप सभी लोग? मी सर्वजण ऐकत आहे का? संकट में प्रार्थना करने के वजह से और थैंक्स, परमेश्वर का आभार मानने से क्या होगा? आणि संकटामध्ये प्रार्थना केल्यामुळे किंवा आभार प्रदर्शन केल्यामुळे काय होतो? Verse number 5, verse number 7. आणि 7वं वचन, And the peace of God which passes all understanding shall keep your hearts and minds through Christ Jesus. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल. And म्हणजे कसली शांती? What kind of peace? बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती. देवाने अशी शांती दिला तुमच्या बुद्धीनं आणि ज्ञानाच्या पलीकडे आहे म्हणे. समजू शकत नाही, अरे ही शांती कुठून यायला लागले. यू विल बी सरप्राइज अँड यू विल आस्क गॉड फ्रॉम वेअर आय एम गेटिंग दिस पीस. आणि तुम्हाला आश्चर्य करणार, विचारणार की परमेश्वर ही शांती मला माझ्यामध्ये कुठून येत आहे. कोण आमेन नाही बोला? कोण आमेन म्हणत नाहीये. समझ में आया नहीं अभी? समजलं की नाही? संकट है, संकट आहे. you have troubles, but you are praying. Because of that,
you will get peace within you. आणि संकट असताना तुम्ही प्रार्थना करत आहे आणि प्रार्थना केल्यामुळे तुमच्या आतून की नाही शांती येतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. क्या करोगे? आपके अंदर क्या है? What do you have first? Your faith in Jesus. Okay? देवावरती विश्वास आहे. Say after me. माझ्या मागे म्हणा. I believe in Jesus. आय बिलीव्ह इन जीसस. Okay. आप विश्वास रखे, उसका फल क्या मिला? What is the result of it? आणि तुम्ही विश्वास ठेवल्यामुळे त्याचं फळ काय तुम्हाला मिळालेलं आहे? You are justified. तुम्ही नीतिमान ठरवण्यात आलेला Okay. आहे. Number 1. पहिली गोष्ट. That is the first thing. ही पहिली गोष्ट. Number 2 is grace. दुसरी गोष्ट ही कृपा आहे. Okay. Number 2, even you have grace also. आणि कृपा मिळाल्यानंतर सुद्धा You have grace. तुमच्याजवळ कृपा आहे. And now, आणि आता in this condition, आणि या परिस्थितीमध्ये you have peace with God. तुम्हाला देवाबरोबर शांती आहे. बोलिए. परमेश्वर के साथ शांति है. शांती है. मैं खुश हूँ. मैं खुश हूँ. मैं आनंद हूँ. मैं आनंद हूँ. मैं मस्त हूँ. मैं मस्त हूँ. मधुमस्त हूँ मैं परमेश्वर के साथ. कुछ भी बोला आप अभी. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर के साथ आप खुश हैं. आमेन. इस परिस्थिति में अभी एक संकट आया आणि या परिस्थितीमध्ये एक संकट येतो. तो मग मी अभिमान बाळगतो. आमेन. अभिमान, ओनली ही विल ग्लोरीफाय हु हॅज पीस ऑफ गॉड. तोच अभिमान बाळगू शकतो ज्याच्यामध्ये देवाची शांती आहे. समझ में आ रहा है? मला समजत आहे का? इफ यू डोंट हॅव पीस यू कॅनॉट ग्लोरी इन ट्रबल्स. आणि जर तुमच्यामध्ये जो देवाची शांती जर नसेल तर तुम्ही संकटामध्ये अभिमान बाळगू शकत नाही. अँड दॅट विल फायनली लीड टू होप. आणि तो तुम्हाला आशेपर्यंत घेऊन जातो. ट्रिब्युलेशन विल गिव्ह यू पेशन्स. आणि जो संकट आहे तुम्हाला धीर देतो. पेशन्स विल गिव्ह यू एक्सपिरियन्स. आणि धीर जो आहे तुम्हाला शील देतो. अँड एक्सपिरियन्स विल गिव्ह यू होप. आणि शीलाने तुम्हाला आशा प्राप्त होतो. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. Shall we stand up in the presence of God? आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये उठून उभा राहूया. My dear people of God, आणि देवाचे प्रिय लोक हो, today आज I don't know in what circumstances you are living. मला माहिती नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहे. I don't know how is your mood today. आणि आज तुमचा जो मूड कसा आहे मला माहिती But नाहीये. let me tell you. पण मला आज तुम्हाला सांगू द्या. Let me tell you. मला सांग